नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अर्विशानी मम्मा. मंडळी, हे जरा 2-3 दिवस थोडं बिझी आहे. तुम्हाला माहिती आहे मार्च महिना चालू आहे आणि मार्च म्हटलं तर इयर एंडिंग असते, फायनान्शियल इयर एंडिंग असते आणि त्याच्यामुळे सगळे बिझी असतात आणि विशाल पण त्यामुळेच बिझी असतात. मग त्यामुळे आम्हाला व्हिडिओ शूट करायला जमत नाही, बाहेर कुठे जायला जमत नाही, असं सगळ्या गोष्टी चालू आहे. म्हणून जेवढा संध्याकाळचा टायमिंग मिळतो तेवढा आम्ही शूट करण्याचा प्रयत्न करतो. पण बाहेर असं मला लगेच फिरायला वगैरे पण कुठे जायला जमत नाहीये. तर या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपले व्हिडिओ थोडे लेट होत आहेत किंवा येत नाही आहेत, मिस आउट होतोय थोडंफार काही गोष्टी. तर थोडं तुम्ही समजून घ्या. नेक्स्ट मंथमध्ये आपले रेग्युलर व्हिडिओ येतील आणि छान. पण ठीक आहे मंडळी, आजचा जो विषय आहे तो मी तुम्हाला क्लिअर करते. आता तुम्हाला माहिती आहे की आपण शॉपिंग करत असतो नेहमी, आपल्याला जे लागतं ते खरेदी करत असतो. पण केलंय की माझ्या स्वतःसाठी मी शॉपिंग करेल आणि ही शॉपिंग असणार आहे माझ्या स्वतःच्या पेमेंटमधली. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपलं युट्यूबचं पेमेंट येतं, तर त्याच्यामधूनच मी थोडीफार शॉपिंग करणार आहे माझ्यासाठी, आर्विशसाठी. आणि बघू विशालला काय आवडलं तर विशालला पण घेऊ, कारण विशालने कालच शॉपिंग केली आहे मार्केटमधनं. जिकडे आम्ही मस्जिद बंदरला गेलो होतो तर विशालची कालच शॉपिंग झालेली आहे. पण जर त्यांना काय आवडलं तर ते पण करू. तर आज आहे माझा स्पेशली शॉपिंग दिवस आणि तो माझ्या सॅलरी मधला. त्याच्यामुळे चला मी काय काय खरेदी करते तुम्हाला दाखवते. चला, चालले आहे मी मुलुंड मार्केटला. जे लास्ट टाइम आपण मुलुंड मार्केट शूट केलं होतं तिकडे जायचं आहे मला तिकडे थोडे टी शर्ट्स, त्याच्यानंतर अजून काही ज्या गोष्टी आवडतील त्या बघू कशा भेटतात ते. आणि विशाल आज ऑफिसमधनं आज पण उशिरा आलेत आणि थोडा उशीर झालाय, पण जेवढं पॉसिबल मला माहिती ते 10-10:30 पर्यंत मार्केट असतं, तर होऊन जाईल माझ्या अंदाजाने. तर मग चला. तर मी आले आहे मुलुंड मार्केटमध्ये आणि मला टी शर्ट्स वगैरे घ्यायचे आहेत त्याच्यासाठी. तर चला बघू काय भेटतंय. पण इकडे एक असं झालंय की ते बोलतात गाडी येतात म्हणून जास्त त्यांनी कमी सामान ठेवलेलं आहे, जास्त माल नाही ठेवलेला असं आहे. बघू आता घेता कसं येते ते बघते थोड्या वेळातच. नेलपेंट किती आहे आणि लिपस्टिक पण घेतली आहे. नेलपेंट बघू कोणती घेते आता फायनल करते. 3 तर काढला लावतो. आरू झोपलाय. म्हणजे ही शॉपिंग तर खूप करायची होती, पण आर्विश पण झोपलाय. आणि अजून काय झालंय माहिती आहे का, ते लोक बोलतात गाडी येते म्हणून, म्हणजे जी मुंबई महानगरपालिका आहे तिची गाडी येते आणि गाडी आल्यानंतर मग त्यांना गाडी वगैरे लावायला सगळं मना केलं आहे. मला शॉपिंग भरपूर करायची होती, पण आता मला थोडं थांबावं लागेल. ते बोलले आहेत की जरा अजून 2 ते 3 दिवस असेल असं, आणि मग त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे रेग्युलर जो माल असतो त्यांचा तो टाकला जाईल. म्हणून मग मी जास्त काही खरेदी नाही केली, थोडीफारच खरेदी केली आहे. आणि बघू 2 ते 3 दिवसांनी परत एकदा राऊंड मारून बघेल मार्केटमध्ये. मला मला ज्या गोष्टी हव्या आहेत, जसं आता मला, तर मग ते घेण्यासाठी परत एकदा राऊंड मारावं लागेल मला मार्केटमध्ये. आणि तुम्ही इकडे बघू शकता आणि झोपला आहे मस्त. आणि चला काही गोष्टी खरेदी केल्यात ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते. चला. तर मंडळी जस्ट घरी आले. तुम्ही बघू शकता फक्त बॅगच ठेवली आणि बघते तर पाणी आलंय, तर पटपट पाणी भरून घेते पहिले, कारण पाणी गेलं तर पाणी भेटणार नाही मला, त्यासाठी. चला, पण घरी आले, पाणी भरलं. खरं तर एकदम घाईघाईत पाणी भरलं, कारण पाणी जातच होतं तेव्हा एंट्री झाली होती. तरी टाकी अर्धीच राहिली भरायची, टाकी पूर्ण नाही भरली. पण काय नाही, आमच्याकडे लगेच सकाळी 7 वाजताच पाणी येऊन जाणार, त्यामुळे असं जास्त काही टेन्शनचं बात नाही. सकाळी भरता येईल पाणी. आणि स्वयंपाक म्हणाल तर मस्त बनवले आहे सुकट, तर तुम्ही बघू शकता. आणि आज बुधवार आहे, तुम्हाला माहिती आहे बुधवार असलं तर मग आम्ही वार असलं तर नॉनव्हेज सोडत नाही. सुकट बनवली आहे, मस्त बनवली आहे. इकडे आहे तांदळाची भाकरी, गोल 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 छान छान. आणि ही भाकरी डायरेक्ट बनवलेली आहे, असं म्हणजे पाणी गरम करून वगैरे असं काहीच नाही. थंड पाण्यामध्ये पटकन आपण जसं ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी जसं बनवतो सेम तशीच बनवली, तरी भाकरी खूप छान झाली आहे, सॉफ्ट आहे मेन, आणि फुगली पण खूप चांगली. तर मंडळी माझा स्वयंपाक रेडी आहे. तुम्हाला जसं सांगितलं स्वयंपाकामध्ये आहे सुकटची चटणी आणि वरण. इकडे आहे मस्त तांदळाच्या गरम गरम भाकरी आणि काकडी. तर भूक लागली आहे, पटापट जेवण करून घेतो. चला.
जेवण झाल्यानंतर बोलते तुमच्यासोबत. जेवण झालं जस्ट आणि खरं सांगते सुकटची चटणी आणि जी तांदळाची भाकर बनवली होती ती अप्रतिम झाली होती. एकच नंबर होती, खूप भारी लागत होती. आणि म्हटलं चला जेवण वगैरे झालंय, घराला थोडं सावरून घेतलं आणि आता तुम्हाला म्हटलं जे खरेदी केली आहे आज ती दाखवते. ऍक्च्युली खरेदी तर मी नेहमी करत असते, पण आज ही खरेदी माझ्या युट्यूबच्या पेमेंटमधनं मी केलेली आहे. म्हणजे जे मला युट्यूबचं पेमेंट येतं त्याच्यामधनं मी माझ्या स्वतःसाठी खरेदी केली. म्हणून आज मला खरंच खूप आनंद होतोय. आणि मंडळी अजून एक गोष्ट सांगूशी वाटते की जेव्हा मी जॉब करत होते तेव्हा माझी सॅलरी यायची तेव्हा मी म्हणजे कसं बिंदास, म्हणजे काय टेन्शन नाही काय नाही, जे लागेल ते खरेदी करायचं, जसं वाटेल तसं राहायचं असं होतं. पण ते कसं होतं की हे नव्हतं. पण आता सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ऑफकोर्स आपण जेव्हा संसारात पडतो तेव्हा आपल्यावर जबाबदारी वाटते आणि आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो. तर मग तसं आहे माझ्या बाबतीत. आता मी स्वतःसाठी माझ्या युट्यूबच्या पेमेंटमधनं खरेदी केली, ते तुम्हाला दाखवते. मी टी शर्ट घेतलंय, इकडे बघू शकते तुम्ही. हे टी शर्ट घेतलंय, स्काय ब्ल्यू कलर मध्ये टी शर्ट आहे आणि हा एक ब्ल्यू कलर आहे. आरविश दाखवून नाही देते, खेचून खेचून घेतोय. ओके, ठेवून दे बाबू, बाजूला ठेवून दे. आणि ते मी आता साडी जास्तीत जास्त नेसली जाते, तर मग साडी नेसल्यानंतर हेअरस्टाईल करायची असते. हेअरस्टाईल करण्यासाठी गजरे किंवा मार्केटमध्ये असे फ्लावर्स पण आहेत बघा. मागे इकडे युपिन असते आणि युपिनला पुढे हे फ्लावर असतं. इझिली मार्केटमध्ये भेटून जातात. एक काहीतरी 30 रुपीज 20 रुपीज पर पीस आहे. तर मी हे 3 आणलेत, जेणेकरून मी जेव्हाही आंबोडा घालेल, केस म्हणजे जेव्हाही हेअरस्टाईल करेल तर तेव्हा मला ह्या 3 गोष्टी यूज करता येतील. आणि हे अजून एक हेअरस्टाईल साठी आणलंय मी. ब्रॉच बोलतात याला. आणि हे 1 पीस वरती वगैरे आपण लावू शकतो, छान दिसतं हेअरस्टाईल केल्यानंतर. आणि इकडे आहेत कानातले, हे आहेत कानातले. ही नेलपेंट घेतली आहे, ब्राऊन कलरची आहे, हुडा ब्युटीची. ही हुडा ब्युटीची नेलपेंट घेतली आहे, ब्राऊन कलर आहे हिचा. आणि ही लिपस्टिक घेतली आहे, लिपस्टिकचा शेड पिंक कलर आहे. छान आहे. तर अशी सगळी माझी छोटीशी शॉपिंग. आणि हो, मला अजून जास्त शॉपिंग करायची होती. आलिशसाठी पण कपडे वगैरे घ्यायचे होते, पण नक्की काय झालं माहिती, तिथे बीएमसीची गाडी आली होती आणि त्या लोकांनी सगळं बंद करायला सांगितलं होतं. नाही तर मुलुंड मार्केटमध्ये खरंच खूप छान छान गोष्टी भेटतात. बघू, आपण नेक्स्ट टाइम कधीतरी जाऊ, अजून जास्त शॉपिंग करू. तर मग आता ही छोटीशी शॉपिंग जी माझ्या पेमेंट मधनं केली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी शॉपिंग आणि मी घेतलेल्या वस्तू, ज्या मला वस्तू गरजेच्या आहेत त्याच मी घेतल्यात सगळ्या. आणि अजून एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. हरविश बघायला समजायला लागले, त्याला सांगायला लागत, स्वतःच करतो सगळ्या गोष्टी. चला बाय.